Hello students, I am your teacher for the subject of Cost and Works Accounting. So today let's start with the first topic of Cost and Works Accounting. The subject Cost and Works Accounting has 3 papers. First paper we will be learning in SYBCom and paper 2 and paper 3 we will be learning in TYBCom. So today let's start with chapter 1, Basics of Cost Accounting. In Basics of Cost Accounting, we have 4 concepts. First concept is concept of cost. Second concept, costing. Third, cost accounting. And fourth, cost accountancy. While speaking generally, we take all these forms granted as costing. But there is a difference between cost, costing, cost accountancy and cost accounting. Let's see what is these 4 things mean. First, cost. What is cost? It is defined as the amount of expenditure, notional or actual, incurred on or attributable to a specified thing or activity. Please read it carefully. The term cost is defined as the amount of expenditure, actual or notional, incurred on or attributable to specified thing or activity. याचा अर्थ कॉस्ट म्हणजे काय तर एखाद्या वस्तूवर एखाद्या सेवेवर जो काही खर्च झालेला आहे, खर्च म्हणजे एक्सपेंडिचर, जो काही खर्च झालेला आहे त्याला कॉस्ट असे म्हणतात. द टर्म कॉस्ट इज डिफाइंड as the amount of expenditure, actual or notional, incurred on or attributable to a specified thing or activity. Is it clear everyone? There is one more thing to know about cost, that cost is a measurement in monetary terms. किंमत ही नेहमी पैशाच्या द्वारे मोजली जाते. So, cost is a measurement in monetary terms of the amount of resources used for the purpose of production of goods or rendering services. Cost कशामध्ये मोजली जाते तर नेहमी पैशांमध्ये मोजली जाते. आणि कशावर खर्च झालेला असतो? वस्तूंच्या उत्पादनावर किंवा सर्व्हिसेस, सेवा प्रदान करणाऱ्या, म्हणजे प्रोडक्शन ऑफ गुड्स म्हणजे वस्तू उत्पादित करणे, रेंडरिंग सर्व्हिसेस सेवा प्रदान करणे. गॉट इट एव्हरीवन? नाउ लेट्स सी व्हाय कॉस्टिंग इज यूज्ड by management. Why cost information is required by management? These are the 5 points which are most important. First, the management requires cost to determine the periodic profit. एका ठराविक कालावधीमध्ये आपल्याला किती नफा होऊ शकतो यासाठी कॉस्ट महत्त्वाची ठरते. सेकंड, टू बजेट अँड प्लॅन ऑपरेशन्स इन टर्म्स ऑफ मनी. बजेट म्हणजे काय तर संभाव्य खर्च. बजेट अँड प्लॅन ऑपरेशन्स इन टर्म्स ऑफ मनी, पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला किती खर्च होऊ शकतो याचा अंदाज बांधण्यासाठी, बजेट अंदाजपत्र याचा अंदाज बांधण्यासाठी कॉस्टचा उपयोग होतो. थर्ड, टू कंट्रोल कॉस्ट. वस्तूच्या उत्पादनावर किंवा सेवा प्रदान करताना जो काही खर्च होतो तो खर्च नियंत्रित करण्यासाठी, टू कंट्रोल कॉस्ट. फोर्थ वन, टू ascertain the price. वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी आपल्याला कॉस्टिंग आवश्यक आहे. अँड लास्ट, टू प्लॅन द पॉलिसीज फॉर डे टू डे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स आपण ऍक्टिव्हिटीज सुद्धा त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ कॉस्ट. या कॉस्टच्या टाइप्स काय काय आहेत, महत्वाच्या काही टाइप्स आपण इथे पाहणार आहोत. फर्स्ट वन, हिस्टॉरिकल कॉस्ट. व्हॉट इज हिस्टॉरिकल कॉस्ट? The cost that is measured by actual cash payments or the equivalent at the time of outlay for acquiring assets or goods and services. थोडक्यात जो खर्च झालेला आहे त्या खर्चाला आपण हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणतो, ज्याच्यात आता आपल्याला काहीही सुधारणा करता येत नाही. बट इट इज मेजर्ड बाय ऍक्च्युअल कॅश पेमेंट्स. सेकंड इज एस्टिमेटेड कॉस्ट. एस्टिमेटेड कॉस्ट की भविष्यात एवढा खर्च होऊ शकतो. इट इज अ प्री, उद्या जो खर्च होणार आहे, उद्याची जी किंमत असेल त्या खर्चाची ती आजच निश्चित करणे म्हणजे एस्टिमेटेड कॉस्ट. देन वी हॅव
Standard cost. Standard cost is a scientifically predetermined calculation of the presumed cost under the specified conditions. आपण निश्चित करायचं की अमुक अमुक वस्तू खरेदी करण्यावर एवढा आपला खर्च होईल आणि एवढी किंमत त्याची निघेल. पूर्व निर्धारित किंमत म्हणजेच स्टँडर्ड कॉस्ट. नेक्स्ट इज टोटल कॉस्ट. व्हॉट इज टोटल कॉस्ट? इट इज द सम ऑफ ऑल कॉस्ट attributable to a given volume under consideration. वस्तूच्या तयार होण्यासाठी, प्रोडक्शन ऑफ गुड्स साठी किंवा सर्व्हिस प्रदान करण्यासाठी जो काही खर्च होतो that is the total cost. Average cost. It is the unit cost which is computed by dividing the total cost by the volume involved. Average cost म्हणजे एकूण आलेली किंमत आणि तेवढ्या किमतीमध्ये एकूण आलेला खर्च आणि तेवढ्या खर्चामध्ये जितक्या वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्याची ॲव्हरेज कॉस्ट. उदाहरणार्थ आपल्याला एकूण खर्च आलेला आहे 1000 रुपये आणि आपण वस्तू निर्माण केलेल्या आहेत 100. तर मग असं समजायचं की 100 वस्तू तयार करण्यासाठी 1000 रुपये खर्च आला, तर एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला? दॅट इज द ॲव्हरेज कॉस्ट. अंडरस्टूड एव्हरीवन? नाउ द नेक्स्ट वन इज मार्जिनल कॉस्ट. Marginal cost is the cost that is measured by the change in cost due to change in output or by 1 unit. Marginal cost आपण पुढच्या वर्षी शिकणार आहोत डिटेलमध्ये, हा तुम्हाला पेपर आहे. पण मार्जिनल कॉस्ट काय आहे की आपल्या आउटपुटमध्ये एक जरी म्हणजे आज आपण 100 युनिट्स तयार करतोय, पण जर याच्यात बदल झाला आणि आपल्याला 101 युनिट्स तयार करायचे आहेत, तर 101 युनिट्स तयार करण्यासाठी एकने युनिट वाढलं, प्रोडक्शन एकने वाढणार. मग एकने प्रोडक्शन वाढलं तर त्याचे सगळं रॉ मटेरियल सुद्धा एक साठी वाढवावं लागेल. मग तो जो खर्च होतो दॅट इज नोन ॲज मार्जिनल कॉस्ट. नेक्स्ट इज डिफरन्शियल कॉस्ट. दिस कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज इन्क्रिमेंटल कॉस्ट. इट इज द चेंज इन टोटल कॉस्ट ॲट ए पर्टिक्युलर लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर. ॲट ए पर्टिक्युलर लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे सतत वाढत जाणारा खर्च म्हणजेच डिफरन्शियल कॉस्ट. नेक्स्ट इज इम्प्युटेड कॉस्ट. इट इज अ हायपोथेटिकल कॉस्ट अँड डज नॉट इन्व्हॉल्व कॅश आउटले अँड ॲज अ कन्सिक्वेन्स डज नॉट अपीअर इन द फायनान्शियल रेकॉर्ड. हायपोथेटिकल आपण गृहीत धरलेला खर्च आहे, तो पैशामध्ये असेलच असं नाही आणि तो पैशामध्ये नसल्या कारणाने कोणत्याही फायनान्शियल रेकॉर्डमध्ये त्याचा उल्लेख होत नाही. Next is sunk cost. It is a historical cost which is irrecoverable in a given situation. जसे आपण पहिल्या कॉस्टचा प्रकार बघितला ना, हिस्टॉरिकल कॉस्ट. सेम sunk cost is also historical cost which is irrecoverable. That means once the expenses have incurred, in any case you cannot recover that case cost, so it is known as irrecoverable. Next is discretionary cost. This is a fixed cost that arises from periodic, usually yearly, appropriation decisions that directly reflect top management policies. म्हणजे हा खर्च करायचा की नाही याचा सर्वस्वी निर्णय हे प्रशासन घेत असतं, त्या ऑफिसचं मॅनेजमेंट घेत असतं. सो इन ऑल वी हॅव लर्न 12 टाइप्स ऑफ कॉस्टिंग टिल नाउ. नाउ द रिमेनिंग 4 आर मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट इज कंट्रोलेबल कॉस्ट. ज्या खर्चावर आपण नियंत्रण मिळवू शकतो त्यांना आपण कंट्रोलेबल कॉस्ट म्हणतो. द कॉस्ट विच कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय द ऍक्शन ऑफ एन इंडिव्हिज्युअल इन अ बिझनेस विदिन अ गिवन पीरियड टाइम, दॅट इज नोन ॲज कंट्रोलेबल कॉस्ट. नेक्स्ट इज रेलेव्हंट कॉस्ट. द कॉस्ट विच इज एक्सपेक्टेड इन फ्युचर कॉस्ट बट डिफर्स अंडर वेरियस अल्टरनेटिव्स, दॅट इज एका वस्तूशी संबंधित जी किंमत असेल दॅट इज रेलेव्हन्स कॉस्ट. पॉलिसी कॉस्ट. These costs are incurred as a result of taking a particular policy decision. पॉलिसी कॉस्ट ही शक्यतो वरिष्ठ व्यवस्थापन जे आहे वरिष्ठ स्तरावरचं त्याच्यावर केलेल्या खर्चासाठी पॉलिसी कॉस्ट म्हणतात. लॉक्ड इन कॉस्ट. द कॉस्ट दॅट विल बी इन्कर्ड इन फ्युचर ऑन द बेसिस ऑफ डिसिजन्स दॅट हॅज ऑलरेडी बीन मेड इज नोन ॲज लॉक्ड इन कॉस्ट. तुम्ही एखादा निर्णय घेतलेला आहे आणि घेतलेल्या निर्णयावर भविष्यामध्ये तो खर्च होणारच आहे, याचाच अर्थ तो खर्च करणं आपल्याला भाग आहे
म्हणून त्याला लॉक इन कॉस्ट म्हणतात. आज जरी तुम्हाला असं वाटलं की हा खर्च करणं योग्य नाही, पण पूर्वी निर्णय झालेला आहे म्हणून तो खर्च करावा लागणार. सो दॅट पर्टिक्युलर कॉस्ट इज नोन ॲज लॉक्ड इन कॉस्ट. I hope you all are understanding the term cost. We have learned the definition of cost and we have learned the 16 types of cost. Now we will go for the next concept, that is costing. What is costing? This is the definition which you have to remember in your whole life. Whenever you go for interviews, the management or the interviewer will ask you what was your special subject at BCom level. And then you will have to say costing, and when you say costing, he will just ask you define the term costing. So the definition of costing is the technique and process of ascertaining the cost is known as costing. See, there are three important words: technique, process and ascertaining. वस्तूची किंमत काढण्यासाठीचं एक तंत्र, टेक्निक म्हणजे तंत्र, प्रोसेस म्हणजे पद्धती. वस्तूची किंमत काढण्यासाठी जे तंत्र आणि पद्धतीचा अवलंब केला जातो त्याला कॉस्टिंग असं म्हणतात. द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ ascertaining the cost is known as costing. Now there are two basic methods of costing. One, job costing and second, process costing. कॉस्टिंगच्या दोन इम्पॉर्टंट मेथड्स आहेत, त्या बेसिक मेथड्स आहेत, जॉब आणि प्रोसेस. नाउ व्हॉट इज जॉब कॉस्टिंग? Job costing is a method which is applied where production is carried out as per specific order and customer specifications. म्हणजे जॉब कॉस्टिंग काय आहे की एखादा जॉब स्पेसिफिक ऑर्डर प्रमाणे तयार करायचा आहे. एखाद्या कस्टमरने सांगितलं की आम्हाला अशी वस्तू तयार करायची आहे, त्याचं जे कॉस्टिंग होणार त्या पर्टिक्युलर जॉबचं त्याला जॉब कॉस्टिंग म्हणतात. ईच जॉब इज सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम ईच अदर. जसे कस्टमर्स वेगवेगळे असतील त्या प्रत्येकाची ऑर्डर वेगवेगळी असते, आणि जर ऑर्डर वेगवेगळी असेल तर जॉब सुद्धा निश्चितच वेगवेगळा असतो. दिस मेथड इज पॉप्युलर इन हाऊस बिल्डिंग, शिप बिल्डिंग, मशिनरी कन्स्ट्रक्शन अँड रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता या जॉब कॉस्टिंग मध्ये पुन्हा तीन व्हॅरियंट्स आहेत. इट includes three variants. They are contract costing, batch costing and multiple or composite costing. These three topics we will be learning next year, that is in methods of costing. Now the next concept is process costing. What is process costing? It is the technique to trace the items of prime cost where particular order and the production is done continuously. Process सतत चालणारी प्रक्रिया आहे. इथे काय म्हटलंय? प्रोसेस कॉस्टिंग इज द टेक्निक. टेक्निक हे सुद्धा एक तंत्र आहे. प्रत्येक कंपनीमध्ये हे टेक्निक वेगवेगळं असू शकतं. वस्तू सारखीच तयार होते पण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या किमतीला ती मिळते, आणि का मिळते तर त्याचं तंत्र जे आहे ते तयार करण्याचं ते वेगळं आहे. मग या प्रोसेस कॉस्टिंग मध्ये सुद्धा तीन महत्वाचे घटक आहेत. फर्स्ट इज युनिट कॉस्टिंग, operating costing and operation costing. Again, as I said, this you have to learn in next year. Now we have seen cost, we have seen costing. The third concept is cost accounting. What is cost accounting? It is the branch of accounting dealing with the classification, recording, allocation, summarization and reporting of current and prospective cost. आपण डेफिनेशन बघतोय. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे? कॉस्ट अकाउंटिंग ही अकाउंटिंगची ब्रँच आहे अँड इट रिलेट्स विथ व्हॉट? क्लासिफिकेशन, वस्तूचं विभाजीकरण कसं करायचं, रेकॉर्डिंग, त्या वस्तूची किंमत नोंदवायची कशी, ॲलोकेशन, ॲलोकेशन म्हणजे कोणती किंमत कोणत्या हेड खाली टाकायची, समरायझेशन, या सगळ्या कॉस्टची समरी कशी तयार करायची, आणि रिपोर्टिंग, तुम्ही काढलेल्या कॉस्टचे रिपोर्टिंग हे अप्पर लेवल मॅनेजमेंटला कसं करायचं, हे सगळं ज्यामध्ये आपण शिकतो, ज्याचे रूल्स आपण शिकतो, दॅट इज नोन ॲज कॉस्ट अकाउंटिंग. नाउ द लास्ट अँड फोर्थ इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज कॉस्ट अकाउंटन्सी. व्हॉट इज कॉस्ट अकाउंटन्सी? It is the application of costing and cost accounting principles, methods and techniques to the science, art and practice of cost control. Now, as the definition says, it is related with cost accounting principles. प्रत्येक
बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आपण 11वी पासून शिकतो आणि ते बुक